मित्रांनो, धगधग गर्ल माधुरी दीक्षित म्हणजेच 80 आणि 90च्या दशकातील लेडी सुपरस्टार. पण ही सुपरस्टार एकदा एका सीन नंतर अक्षरशः रडायला लागली होती. तिच्यासोबतच्या अभिनेत्याने तिच्या ओठांचा चावा घेतला होता. काय आहे हा किस्सा, चला पाहूयात. पण त्यापूर्वी दैनिक बोंबाबोंबला फॉलो करायला अजिबात विसरू नका. 80च्या दशकाच्या उत्तरार्धात माधुरी दीक्षितने हळूहळू बॉलिवूड मध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. तिने अनेक मोठे सिनेमे त्या काळी केले, पण त्यात एक सिनेमाची खूप जास्त चर्चा झाली. तो सिनेमा होता दयावान, ज्यात अभिनेते विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. यात विनोद आणि माधुरी यांच्यात एक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती, ज्यामुळे सिनेमात अनेक रोमॅन्टिक दृश्य होती. माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यात एक किसिंग सीन चित्रित केला जात होता, ज्यावेळी विनोद खन्ना यांचं स्वतःवरचं भान हरवलं. दिग्दर्शकाने कट म्हणल्यावरही ते माधुरीला 5 मिनिटे किस करत राहिले आणि शेवटी तर त्यांच्या ओठाचा चावा सुद्धा घेतला. माधुरीच्या ओठातून रक्त येऊ लागलं होतं. ती घाबरून दूर पळून गेली आणि रडायला लागली. पुढे विनोद खन्ना यांनी माधुरीची माफी मागितली. माधुरीने हा सीन चित्रपटातून काढून टाकावा अशी मागणी सुद्धा केली होती. मात्र दिग्दर्शक फिरोज खान यांनी 1 कोटी रुपये देऊन हा सीन चित्रपटात ठेवला होता. हा सिनेमा त्याकाळी सुपरहिट झाला होता. माधुरी दीक्षित तर आज म्हणतात की मला या सीन बाबत काहीच कल्पना नव्हती. आज जरी तो मी पाहिला तर मला धक्का बसतो.